लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीत पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन. शहरात ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव करण्यात आला. फुलंब्री शहरातील नगरपंचायत कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार बांधवांनी विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमास फुलंब्री शहर व परिसरातील विविध माध्यमांचे प्रतिनिधित्व करणारे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय मोरे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व, सत्यनिष्ठा, निर्भीड लेखन आणि लोकशाहीतील पत्रकारांची जबाबदारी यावर सविस्तर विचार मांडले. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजाचा आरसा आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सत्य समोर आणणे आणि लोकशाही अधिक सक्षम करणे ही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. सत्य, नीतिमत्ता आणि निर्भीडतेच्या मार्गावर पत्रकारिता अखंडपणे सुरू राहावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधत मान्यवरांकडून पत्रकारांचा गौरव करण्यात आला. त्यात नगरपंचायत कार्यालयात नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच तालुका काँग्रेसच्या कार्यालयात तालुका अध्यक्ष संतोष मेटे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्ष तथा पालचे उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजहितासाठी तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी पत्रकार रऊफ शेख, संजय मोरे, सुभाष नागरे, नवनाथ इधाटे, गणेश जाधव, पंढरीनाथ काळे, संदीप मोरे, महावीर जयस्वाल, नंदकुमार हापत, इम्रान खान, इस्माईल खान, सूरज सोनवणे, अकबर शहा, परमेश्वर काळे, सरफराज पटेल, अमोल कोलते, राधेश्याम हिवाळे, फेरोज पठाण आदी पत्रकार उपस्थित होते. जन्मदिवसानिमित्त संबंध भारतामध्ये आपण या ठिकाणी पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्या काळामध्ये एक सर्वसामान्य माणसाला गावागावामध्ये माहितीचा संदेश देण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी या ठिकाणी दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र काढलं आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ या ठिकाणी गतिमान केली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वातंत्र्य या ठिकाणी देशाला भारताला मिळालं. त्यानंतर अनेक वर्तमानपत्र आली. त्याच्यामध्ये असं साधना असेल, सावरकरांची साधना असेल, त्याच्यानंतर एक मराठवाडा असेल, अजिंठा असेल, असे अनेक वर्तमानपत्र या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संबंध चळवळ या ठिकाणी गतिमान केली. आज या पत्रकार दिनानिमित्त मी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.